Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि फायनली आज आपण सुरू करतो आहे तुमचा 9th स्टँडर्डचा 3 नंबरचं लेसन की ज्या लेसनचं नाव आहे पॉलिनॉमियल. आता हे पॉलिनॉमियल म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये लेट डिस्कस मध्ये टीचर माधुरी, विवेक, राहुल आणि सारा यांच्यामध्ये काही डिस्कशन दिलेलं आहे. तुम्ही हे वाचू शकता आणि तुमच्या पुस्तक टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी दिलेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पॉलिनॉमियल कडे जाण्याच्या अगोदर आपल्याला ही सगळी सुरुवात कशी झाली, जसं आपण कुठल्याही गोष्टीची हिस्ट्री समजून घेत असतो बघा, तर ही पॉलिनॉमियलची सुरुवात कुठून झाली हे छानपैकी समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने हा फ्लो चार्ट पण दिलेला आहे की ज्याच्यामध्ये टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल हे दाखवलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपला पहिला जो टाइप आहे पॉलिनॉमियलचा की ज्याला आपण म्हणतो मोनोमियल. आता बाळांनो मोनोमियल म्हणजे काय? मोनो म्हणजे काय? सिंगल. मोनो म्हणजे काय? वन. मग याची डेफिनेशन कशी तयार होईल? द एक्सप्रेशन विच हॅव्हिंग ओनली वन टर्म इज कॉल्ड ॲज अ मोनोमियल. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच टर्म असते. एकच टर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे एक फॉर्म्युला लिहिला आहे a² + 2ab + b². ओके, हा फॉर्म्युला. याच्यामध्ये किती टर्म्स आहे? 1 2 3. मग आपल्याला 3 पाहिजे का? नाही, आपल्याला फक्त एकच टर्म पाहिजे. म्हणजे काय येईल तुमची? फक्त a². किंवा एखादा म्हणेल टीचर 3ab, येस इट इज ऑल्सो मोनोमियल. किंवा एखाद्या ठिकाणी असं लिहिलेलं असणार आहे 4/5x²y, हा पण काय आहे तुमचा? मोनोमियल असणार आहे. किंवा एखाद्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 3x²y³ z⁴, हा पण तुमचा काय असणार आहे? मोनोमियलच असणार आहे. कारण याच्यामध्ये कुठल्याही चिन्हाने ह्या टर्म्स वेगळ्या झालेल्या नाहीये, म्हणून आपण याला काय म्हणणार तुम्ही? मोनोमियल. मग ही डेफिनेशन कसं लिहिणार तुम्ही? द पॉलिनॉमियल विच हॅव्हिंग ओनली वन टर्म किंवा द एक्सप्रेशन असं लिहिलं तरी चालणार आहे. द पॉलिनॉमियल, माझ्यासोबत ही डेफिनेशन तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. द पॉलिनॉमियल विच हॅव, एक्झाम मध्ये ही डेफिनेशन विचारली जाते आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की मोनोमियल कोणतं, बायनॉमियल कोणतं, ट्रायनॉमियल कोणतं. ओके, विच हॅव ओनली वन टर्म. महत्त्वाचा शब्द काय याच्यामध्ये? ओनली वन टर्म. टर्म म्हणजे याला आपण टर्म म्हणणार. ओके, इज कॉल्ड मोनोमियल. सो आय थिंक मोनोमियलची कन्सेप्ट सगळ्यांची इथे क्लिअर झाली असेल. तर आपण जाऊया पुढच्या आपल्या कन्सेप्टकडे. दुसरी कन्सेप्ट आहे आपली बायनॉमियल. त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ जो आहे तो दडलेला आहे. मोनो मीन्स वन, बाय मीन्स टू. बाय मीन्स टू. मग काय येणार आहे? द पॉलिनॉमियल विच हॅव्हिंग टू टर्म्स. टू, ओनली वन शब्द काढायचा आणि तिथे काय लिहायचं तुम्ही? टू लिहायचं आहे. मग डेफिनेशन काय येईल? द पॉलिनॉमियल. आता इथे एक टर्म शब्द, इकडे काय येईल? टर्म्स. ओके, इज कॉल्ड बायनॉमियल. ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? बायनॉमियल असं म्हणणार आहात. आणि फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं काय येईल? a² + b². बघा कोणता टर्म? 1 आणि 2 आणि प्लस चिन्हांनी काय झाले? त्या वेगळ्या झालेल्या आहे. किंवा x² + 2x, ही पण काय आहे? तुमची बायनॉमियल आहे. किंवा 2m + 5n, ही पण काय आहे? तुमची बायनॉमियल आहे. की ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? बायनॉमियल म्हणणार आहात. आणि पुढचं आहे तुमचं ट्रायनॉमियल. आता त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. ट्राय मीन्स 3, मोनो मीन्स 1, बाय मीन्स 2 आणि ट्राय मीन्स 3. मग आता याची डेफिनेशन तुम्हाला आपोआपच लिहिता येणार आहे. द पॉलिनॉमियल विच हॅव्हिंग 2 टर्म्स. या 2 च्या ऐवजी काय करणार तुम्ही? सेम टू सेम डेफिनेशन लिहायची. ती डेफिनेशन आता तुम्ही लिहायची. मला कमेंट सेक्शनमध्ये की ट्रायनॉमियलची डेफिनेशन काय आहे. द पॉलिनॉमियल विच हॅव्हिंग 3 टर्म्स इज कॉल्ड ॲज अ ट्रायनॉमियल. मग आता ट्रायनॉमियलचे जर तुम्हाला कोणी एक्झाम्पल विचारलं तर आपले हा जो फॉर्म्युला आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधला, हे तुम्ही लिहू शकतात a² + 2ab + b². ओके, याच्यामध्ये बघा तुम्ही मोजा बरं. 1 2 3 टर्म्स आहेत आणि 2 प्लस चिन्हांनी काय झालं? ते वेगळं झालेलं आहे. किंवा अजून तुम्ही खूप सारे लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल 2m + 5 4n² किंवा 2n, असे 3 टर्म्स घेऊन तुम्ही ट्रायनॉमियल ही तयार करू शकतात. किंवा हाच आपण जर फॉर्म्युला घेतला, समजा m² - 2mn + b² किंवा इथे आपण n² घेऊया. सो अशा पद्धतीने हे झालं ट्रायनॉमियल. सो आय थिंक तुम्हाला बेसिक मोनोमियल मीन्स ओनली वन टर्म,
बायनॉमियल्स मीन्स हॅव्हिंग 2 टर्म्स आणि ट्रायनॉमियल मीन्स हॅव्हिंग 3 टर्म्स. ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आणि ही क्लिअर झाल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या लेसनच्या नेमकडे की ज्याचं नाव आहे पॉलिनॉमियल. अँड नेक्स्ट आहे आपल्या लेसनचं नाव की ज्या लेसनचं नाव आहे पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे समजून घेऊया. आता तुम्ही पॉलिनॉमियल ह्या शब्दाची जर फोड करायला गेले तर काय होते बाळांनो, पॉली प्लस नॉमियल अशी काय होती, फोड होती. मग आता पॉलीचा अर्थ काय रे, पॉली मीन्स मेनी, ज्याच्यामध्ये मेनी आहे. काय, नॉमियल्स म्हणजे टर्म्स, ज्याच्यामध्ये मेनी टर्म्स आहेत त्याला काय म्हणणार तुम्ही, पॉलिनॉमियल. मग पॉलिनॉमियलची डेफिनेशन काय होणार आहे, द एक्सप्रेशन विच हॅव्हिंग मेनी टर्म्स. म्हणजे दोन प्रकारे डेफिनेशन तुम्ही करू शकता. पहिली डेफिनेशन साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगते, द एक्सप्रेशन. ओके, द एक्सप्रेशन एक्झाममध्ये आलं तर ह्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, द एक्सप्रेशन विच हॅव मेनी टर्म्स, ज्याच्यामध्ये मेनी टर्म्स आहेत, मेनी टर्म्स आर कॉल्ड ॲज पॉलिनॉमियल. ओके, अजून दोन प्रकारच्या डेफिनेशन आहे की जी तुमच्या पुस्तकात दिलेली नाहीये पण तुम्हाला मी समजावून सांगते. अजून एक प्रकारची डेफिनेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले पॉलिनॉमियलचा प्रॉपर अर्थ, द एक्सप्रेशन in which the power of variable is a positive numbers or the whole number is called as the polynomial. याचा अर्थ काय ते पण तुम्हाला समजावून सांगणार आहे. पहिले मी तुम्हाला छानपैकी डेफिनेशन लिहून देते, तुम्ही ही लिहा किंवा ही लिहा. शक्यतो मी तुम्हाला सांगते एक्झाममध्ये ही सेकंड जी डेफिनेशन सांगणार आहे ती लिहा की जी प्रॉपर तुम्हाला तुमच्या पुस्तकानुसार दिलेली आहे. बघा, ही डेफिनेशन प्रॉपर तुम्ही लिहायची आहे. ओके, तुम्ही 9th स्टँडर्डला आहात. द एक्सप्रेशन इन विच द पॉवर ऑफ व्हेरिएबल इज अ पॉझिटिव्ह नंबर ऑर होल नंबर आर कॉल्ड पॉलिनॉमियल. डेफिनेशन तुम्ही 5 टाइम्स लिहा आणि लिहूनच घ्या, कारण पॉलिनॉमियलची डेफिनेशन ही विचारली जाते. आता तुम्ही म्हणाल की हे व्हेरिएबल काय आहे, मग आता समजून घेऊया. समजा मी इथे एक टर्म लिहिली 3x² लिहिलं. मग याच्यामध्ये याला काय म्हणणार तुम्ही, याला म्हणणार कोइफिशियंट. काय म्हणणार, कोइफिशियंट. मराठीच्या भाषेमध्ये काय म्हणणार याला, सहगुणक. जी संख्या असते ना, जे एक्सप्रेशन आपण समजा कुठलंही लिहिलं त्याच्यावर अगोदर जी संख्या लागलेली असते त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो. आणि हे जे लेटर्स आहेत, कुठले लेटर्स आहे, एक्स आणि वाय म्हणजे A to Z मधले कुठलेही लेटर्स असू शकतात इथे. मग हे जे आपण म्हणतो इंग्रजी मुळाक्षर असतात याला म्हणतो आपण व्हेरिएबल्स. काय म्हणतो आपण याला, व्हेरिएबल्स. या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुमच्या. ही जी संख्या असते तिला आपण कोइफिशियंट म्हणणार आणि जे अक्षर लागलेले असतात इंग्लिश अक्षर त्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतात. मग आता या डेफिनेशन मध्ये नक्की काय सांगितलं आहे, द एक्सप्रेशन इन विच पॉवर ऑफ व्हेरिएबल इज अ पॉझिटिव्ह नंबर और पॉझिटिव्ह नंबर आणि ऑब्लिक करून होल नंबर्स. आता होल नंबर्स म्हणजे काय रे, पॉझिटिव्ह नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण जर नंबर लाईन इथे ड्रॉ केली तर इथे 0 असतो किंवा ओरिजिन असतो. इकडे काय असतात तुमचे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि इकडे काय असतात तुमचे सगळे नेगेटिव्ह नंबर्स असतात. मग पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी पर्यंत याला पॉझिटिव्ह नंबर. एक तर त्याची जी व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती काय पाहिजे तुमची, पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. किंवा त्याला दुसरा शब्द काय दिलाय, होल नंबर. आता होल नंबर शिकलो ना आपण, तुम्हाला सगळ्यांना नंबर सिस्टीम पण शिकवली. त्याच्यामध्ये नॅचरल नंबर कुठून सुरू होतात, 1 2 3 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर तुमचे जे होल नंबर उदयाला आले, हिस्ट्री बघा जरा. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ही हिस्ट्री क्लिअर केली. 8वीच्या पहिल्या लेसनमध्ये पण तुम्हाला हिस्ट्री सांगितली आहे की नंबर सिस्टीम कशी उदयाला आली, अगदी छान एक्सप्लेन केली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. नंतर होल नंबर म्हणजे काय, 0चा शोध लागला, 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. मग आपल्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, द एक्सप्रेशन इन विच द पॉवर ऑफ व्हेरिएबल, ही जी व्हेरिएबलची जी पॉवर आहे म्हणजे ही पॉवर, याला काय म्हणतो आपण, पॉवर. इथे काहीच पॉवर नाही म्हणजे काय आहे, त्याची पॉवर 1 आहे. याची पॉवर किती आहे, 2 आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणतात, द एक्सप्रेशन इन विच द पॉवर ऑफ व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह नंबर. एक तर पॉझिटिव्ह नंबर पाहिजे किंवा होल नंबर. होल नंबर म्हणजे 0 पासून ते इन्फिनिटी पर्यंत पाहिजे. इज कॉल ॲज अ पॉलिनॉमियल, त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणणार आहोत. सो तुम्ही ह्या सगळ्या डेफिनेशन लिहून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा प्रॅक्टिस सेट 3 पॉईंटमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे की दिलेले जे एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल आहे की नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. पण हे पॉलिनॉमियल आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय टर्म्स अँड कंडिशन आहे त्या पहिले समजून घेऊया आणि मगच तुम्ही इझिली ओळखू शकतात की दिलेली जी एक्सप्रेशन आहे हे पॉलिनॉमियल आहे की नाही. सो स्टुडंट, तुमच्या प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे की आयडेंटिफाय गिवन एक्सप्रेशन इज अ पॉलिनॉमियल ऑर नॉट अँड जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे तुम्हाला
कारण देऊन स्पष्ट करायचं आहे की दिलेली जे एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल आहे की नाही. समजा तुमच्यासमोर एक असं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि हे पॉलिनॉमियल आहे की नाही ते तुम्हाला ओळखायला लावलंय. तर मग आता सगळ्यात पहिले आपण काय करूया, कोइफिशियंट कुठले आणि व्हेरिएबल कोणते. तुम्हाला काय सांगितलं, ह्या ज्या संख्या लागलेल्या असतात याला काय म्हणणार तुम्ही, कोइफिशियंट म्हणणार आहात. मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता दॅट इज द कोइफिशियंट 4, 5 हे काय आहे तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. 4, 5, 3 आर पॉझिटिव्ह नंबर्स. मग आता आपण काय करूया, त्याचे व्हेरिएबल्स घेऊया. पॉवर ऑफ व्हेरिएबल आपल्याला काय करावं लागणार आहे, पॉवर. बट द पॉवर याची पॉवर काय आहे 3. याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे याची पॉवर काय असणार आहे तुमची 1. पण याची पॉवर काढण्यासाठी, व्हेरिएबलची पॉवर काढण्यासाठी ह्या एक्सला काय करावं लागणार आहे, ह्या एक्सला आपल्याला वरती न्यावं लागणार आहे. मग याची पॉवर इथे 1 आहे. इथे खाली असताना ह्या एक्सची पॉवर काय आहे तुमची 1 आहे. वरती जाताना काय होणार आहे, ह्या एक्सची पॉवर -1 होणार आहे. मग -1 अलाउड आहे का, नाही. -1 बट द पॉवर 3 1 -1. मग तुम्ही इथे लिहू शकतात ऑर द power of 3/x is निगेटिव्ह पॉवर. ती काय आहे, निगेटिव्ह किंवा होल नंबर नाही म्हणणार, निगेटिव्ह पॉवर. सो ह्या कारणामुळे दिस एक्सप्रेशन इज नॉट पॉलिनॉमियल. हे पॉलिनॉमियल म्हणजे हे सगळं आहे, हे सगळे काय आहे तुमचे पॉझिटिव्ह नंबर आहे. याची पॉवर 3 आहे, याची 1 आहे, याची वरती गेल्यानंतर -1 मायनस पॉवर आपल्याला अलाउडच नाही. प्रत्येकाची पॉवर काय पाहिजे आपल्याला, पॉझिटिव्ह नंबरच पाहिजे. सो दिस एक्सप्रेशन इज नॉट पॉलिनॉमियल. हे काय नाहीये, एक्सप्रेशन पॉलिनॉमियल नाहीये. इथे महत्वाचं काय आहे, नॉट पॉलिनॉमियल. ओके, येते लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्हाला जर दिलेली जो एक्सप्रेशन आहे पॉलिनॉमियल आहे की नाही हे आयडेंटिफाय करा, जस्टिफाय करा. तर असं छान पूर्ण वाक्यात उत्तर गणितामध्ये सुद्धा लिहायचं आहे. पुढचं बघूया. पुढच्या याच्यामध्ये मग आपण काय करूया, द कोइफिशियंट काय सांगितलं रे तुम्हाला मी, संख्या कुठल्या कुठल्या आहे, 2 आहे, √3 आहे, 5 आहे आणि 10. मग तुम्ही लिहू शकतात द कोइफिशियंट 2, √3, 5 अँड 10 आर काय आहे, हा पॉझिटिव्ह नंबर. ह्या काय आहे तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. म्हणजे एक कंडिशन तुमची अप्लाय, प्रत्येक ठिकाणी म्हणतो ना आपण कंडिशन अप्लाय, पहिली कंडिशन पूर्ण झालेली आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पॉवर पण काय पाहिजे तुमची, पॉझिटिव्ह पाहिजे किंवा होल नंबर पाहिजे. द पॉवर काय पॉवर सांगा, याची पॉवर 3, याची पॉवर 2, याची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आणि याची पॉवर काय असते 0. मग तुम्ही लिहू शकता द पॉवर 3, 2, 1, 0 आर होल नंबर. हे काय आहे तुमचे होल नंबर्स. मग त्याने दोन्ही कंडिशन काय केलं आहे, त्याने अप्लाय केलं आहे, सॅटिस्फाय केलेलं आहे ह्या पूर्ण पॉलिनॉमियलने. म्हणून तुम्ही म्हणू शकतात सो गिवन एक्सप्रेशन इज पॉलिनॉमियल. हे काय आहे तुमचं पॉलिनॉमियल आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, क्लिअर. 1 मार्क किंवा 2 मार्क्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी येईल. 1 मार्क तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी, 1 मार्क कशासाठी, येस नो साठी. सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तर इथं लिहू शकतात. ओके, सो स्टुडंट अजून 1-2 एक्झाम्पल समजून घेऊया. दिलेले एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही. मग आता सगळ्यात पहिले तुम्हाला हे पॉलिनॉमियल म्हणजे ज्याच्यात मेनी टर्म्स आहे 1 2 3 4 3 पेक्षा जास्त टर्म्स आहे त्याला आपण काय म्हणणार, पॉलिनॉमियल म्हणणार. मग सगळ्यात पहिले काय घेतो आपण, फर्स्ट कंडिशन. टर्म्स अँड कंडिशन माहिती आहे की ते काय पाहिजे, त्याचे जे कोइफिशियंट पाहिजे ते पॉझिटिव्ह नंबर्स पाहिजे आणि त्याचे जे पॉवर आहे, पॉवर ऑफ व्हेरिएबल्स ती पण काय पाहिजे तुमची पॉझिटिव्ह पाहिजे किंवा होल नंबर पाहिजे. पॉझिटिव्ह होल नंबर सेम. द कोइफिशियंट जे आहे मग याच्या इथे काहीच नाही. द कोइफिशियंट मग तुम्ही लिहू शकतात 1, 7, 5. बट इथे काय दिले आहे, √-2 दिलेलं आहे म्हणजे इथेच संपलं, मायनस नसतो. हिअर मग तुम्ही लिहू शकतात हिअर √-2 इज निगेटिव्ह. इट इज अ निगेटिव्ह नंबर. इट इज निगेटिव्ह नंबर. मग इथे डायरेक्ट संपलेलंच आहे प्रश्न. सो इट इज नॉट पॉलिनॉमियल.
निगेटिव्ह नंबर किंवा इट इज नॉट रियल नंबर असं पण म्हणू शकतात. सो दिस एक्सप्रेशन इज नॉट पॉलिनॉमियल. हे पॉलिनॉमियल नाही आहे, कारण की आपल्याला काय नको आहे, हे जे कोइफिशियंट आहेत ते मायनस नकोच आहे, ते आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. त्यानंतर इथे बघा, इथे जर आपण याचं कोइफिशियंट बघितलं तर 1 आणि 7 येईल, पण याचं जे पॉवर बघितलं ह्या m जे आहे अशा पद्धतीने आलं की समजायचं ते पॉलिनॉमियल नाही आहे. कारण ह्या 1/m ला आपण जर वरती नेलं त्याची पॉवर काढण्यासाठी, आता m⁻² खाली काय आहे, m⁻1 आहे, वरती जाताना काय होईल, m⁻−1. मग तुम्ही लिहू शकतात द पॉवर ऑफ 1/m is m⁻−1. So it is negative number. It is negative number. Negative number. So it is not polynomial. It is not पॉलिनॉमियल. आता मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स देते, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे की दिलेले एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही. मी तुम्हाला 4-5 उदाहरणं समजावून इथे सांगितलेले आहे. सो स्टुडंट, इथे काही एक्झाम्पल्स आहे, हे पॉलिनॉमियल आहे की नाही या प्रकारचे मी काही एक्झाम्पल्स देणार आहे. आता तुम्हाला लगेच बघितलं लक्षात येईल की याची जी पॉवर आहे 1/n, याची पॉवर आपण वरती नेल्यानंतर हा n⁻1 आहे, वरती येताना n⁻−1 होणार आहे. मग तुम्ही इथे लिहू शकता द पॉवर of 1/n is n⁻−1. So it is negative. So it is negative. म्हणून काय नाही, हा पॉलिनॉमियल नाही, म्हणून लिहू शकता thus it is not polynomial. ते तुम्ही खाली लिहून टाकायचं अशा पद्धतीने, thus it is not polynomial. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही एक्झाम्पल आलं तर तुम्ही इझिली दिलेले एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही हे ओळखू शकतात. पुढचं किती सिंपल आहे, याचे कोइफिशियंट काय आहे, कोइफिशियंट याचे कोइफिशियंट काय पाहिजे आपल्याला, पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. कोइफिशियंट याचा 1 आहे, 7 and 10 आर दी पॉझिटिव्ह नंबर्स, आर पॉझिटिव्ह, म्हणजे पहिली कंडिशन यांनी अप्लाय केलेली आहे, म्हणजे किंवा कंप्लीट केलेली आहे. आणि त्याचे पॉवर बघा, अँड द पॉवर ऑफ व्हेरिएबल्स, पॉवर काय आहे, पॉवर याची 2 आहे, याची 1 आहे, आणि याची काय असते तुमची 0. देअरफॉर द पॉवर 2, 1, 0 आर होल नंबर किंवा रियल नंबर, आर होल नंबर किंवा पॉझिटिव्ह नंबर. सो इट इज पॉलिनॉमियल. सो इट इज पॉलिनॉमियल. हे काय आहे तुमचं पॉलिनॉमियल आहे, कारण याने दोन्ही कंडिशन काय केल्या, पूर्ण केलेल्या आहे. पुढचं 20, फक्त 20 संख्या दिली. आता तुम्ही इथे कन्फ्युजन व्हाल की अरे हे पॉलिनॉमियल आहे की नाही. येस, इट इज पॉलिनॉमियल. इट इज पॉलिनॉमियल. का रे हे पॉलिनॉमियल आहे, कारण का हा काय आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे, याचा कोइफिशियंट, आणि याला आपण x⁻² जोडला तर शेवटी काय येतो असतो 0, आणि 0 पण काय आहे तुमचा होल नंबर आहे. मग तुम्ही लिहू शकतात कोइफिशियंट 20 इज अ पॉझिटिव्ह नंबर अँड इट्स पॉवर 0 इज अ होल नंबर, देअरफॉर इट इज पॉलिनॉमियल. हे पूर्ण वाक्यात अशा पद्धतीने लिहून टाकायचं. कोइफिशियंट याला जरी व्हेरिएबल लागले नाही तर पण लागलेला असतो, एक्स समजा पूर्ण सिरीजला एक्स असेल किंवा वाय काहीतरी लागलेला असतो, त्याचा रेश टू काय असतो इथे 0 असतो. सो कोइफिशियंट 20 is a positive number and power is 0 which is whole number, so it is polynomial. So I think तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स देते होमवर्कसाठी, ते मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये हे पॉलिनॉमियल आहे की नाही. सो स्टुडंट, हे 3 एक्झाम्पल्स आहे तुम्हाला होमवर्कसाठी की जे 2 मार्काला विचारलं आहे. जस्टिफाय गिवन एक्सप्रेशन इज पॉलिनॉमियल ऑर नॉट, हे मला ह्या कमेंट सेक्शनमध्ये, कारण मी हे एक्सप्लेन केलेलं आहे की पॉलिनॉमियल कसं ओळखायचं, आणि जस्टिफिकेशन करून तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा, म्हणजे तुमचे हे 2 मार्क्स इथे फिक्स होणार आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं जो एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल आहे की नाही हे कसं ओळखायचं डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं. टाइप्स ऑफ आपण एक्सप्रेशन बघितलं, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल म्हणजे नक्की काय हे पण तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. पुढच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा, आणि तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही लिहिताच की टीचर पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.